दीपक आबा साळुंखे काय करतात दीपक आबा साळुंखे नुसता गोरा पाठ दिसतोय म्हणून दीपक आबा आहे. मांजरी या गावातून जिल्हा परिषदेसाठी कोण निवडून असं जगदीश पाटील का पण जगदीश पाटील काय एवढं जादू आहे कामं केलेले आहेत त्याने. काही सुद्धा नाही. लोकांच्या जो अडचणी मिटवतो तो खरा उमेदवार जनतेचा असतो. हा जगदीश बापू हा प्रत्येक माणसा घराघरी पोचलेला तर दीपक आबाला फोन करा, कोण बोलतोय आमका बघ जातोच तो. जिल्हा परिषद नगरपरिषद 4 कोटीची कामं आपल्या जगदीशभाऊ पाटील यांनी केले आहेत. रस्ते असो, पाणंद रस्ते असो, एक वाळू चोरतोय तर एक कारखान्यात पैसा हाणतोय. ह्यांना कोण द्यायचंय? मांजरीत मतच देत नाहीत. काम ही शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील कॅन्डिडेट करतोय काम. नाही, फक्त शहाजीबापू पाटील हे आमचं पक्ष, आमचं दैवत हीच आहे. त्याच माणसाला आम्ही मानतो. तो माणूस कुणाला उमेदवारी देईल त्या माणसाला आम्ही मागं कायम राहिलोय. ते कसं आहे, शहाजीबापू पाटील हे जिल्ह्यानं महाराष्ट्र देशभरात गाजलेला आहे. आहे बघा जगदीश पाटील हा आमचा एक म्हणजे पहिल्यापासून माणूस चांगला आहे तो. नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गावखेड्याचं मिनी मंत्रालय असणारं झेडपी, या झेडपीच्या निवडणुकीसाठी सध्या संपूर्ण ग्रामीण भागात एक निवडणुकीचं वादळ घोंगावतंय आणि प्रत्येकाची इच्छा या निवडणुकीतून व्यक्त होते. या प्रत्येक गटातून सध्या अनेक इच्छुक उमेदवार उभे राहिले आहेत. मात्र या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा, मतदारांचं काय मत आहे, त्यांच्या मनात कुठला उमेदवार चांगलं काम करू शकतो, हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपण सांगोल्याच्या मांजरी या गावात आलो आहे. या मतदारसंघात या गटातून 3 उमेदवार उभे आहेत. यातून कोणत्या उमेदवाराला मांजरी गावातून पसंती मिळते ते आज आपण पाहूयात. काय नाव काका? बाळूहरी पाटील. काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोण उमेदवार इथं चांगला आहे किंवा चांगलं काम करू शकतो? पाटील काय नाव काय? जगदीश पाटील. बर, काय त्याचं काम काय आहे? काम काय, सर्वसामान्य माणसाला अडचणी काय असलं तरी निवारण करतो, उभा राहतो. बर, बाकीचं सगळं म्हणजे असं आहे तर बांबू नुसतं मोकळं, काय उपयोग नाही यांचा. एक वाळू चोरतोय तर एक कारखान्यात पैसा हाणतोय. ह्यांना कोण देत आहे? मांजरीत मतच देत नाहीत. बर, फक्त जगदीश पाटीलच त्यालाच मत देते मांजरी, कोणाला देत नाही दुसऱ्याला. किती वळव करा. मोठ्या नेत्याचा जवळ गटातून कशाचा मोठा आला एकट्यापुरता मोठा झालाय. आम्हाला गरीबाला कुणाला काय केलंय का? दीपक आबा साळुंखे काय करतात दीपक आबा साळुंखे नुसता गोरा पाठ दिसतोय म्हणून दीपक आबा आहे. हे कुठला दीपक आबा आणलाय? त्यांचं कार्य तुमच्या भागात काय ग, एक काडी सुद्धा नाही. कुणी बी ह्यातल्या जनतेने सांगू द्या बुवा, आमच्या गावात एक 10 पैशाचं कार्य केले का त्याने म्हणून. नाही. नाही काय सुद्धा नाही. का ओळखच नाही आमच्या गावाला. तर जगदीश पाटला ओळख आहे. आपल्या गावा शेजारचा आहे वगैरे म्हणलं मी राहते, काम करते. ती माझा डेपो एका जळला होता 3 दिवस, आठवडा बंद होता. तर जगदीश पाटला फोन केला, डेपो आणून जा ह्याच्यावर टाकला, डांबावर जोडला, पीक चालू झालं. तसं दीपक आम्हाला फोन करा, कोण बोलतो आमका बघ जातोच तो. असं कधी म्हणलं तुम्ही? म्हणतोय मला, मी गेलो होता 4 बाऱ्या बर, ते तर मंत्रालयापर्यंत मंत्रालयात कुठलं कारखान्यापुरतोच त्याचा वशिला आहे. कुठला व दीपक आबा आणलाय? सयाजी शेनगारे. बर, काय म्हणत जिल्हा परिषद निवडणूक? जगदीश पाटील. जगदीश पाटील का बर, काय त्यांचं कार्य काय आहे? कार्य चांगलंच आहे जगदीश पाटला. बर, आणि गेल्या वर्षी पंचायत समितीला गेल्या 9 वर्षात उभं राहिलं होतं. बर, अगदी अल्पशा मतानं पराभव 66 मतांना झाला होता त्यांचा बर. वाडेगाव गावात. त्यांच्या कार्याबद्दल तुमचे काय अनुभव आहे? कार्य चांगलं आहे त्यांचं. रस्त्याची कामं ही ती लोकांची कामं करत माणसात मिसळून राहणारा का माणूस आहे. बर, मेतोड्या सरपंच माझी आहे तो. गावाची चांगली पैकी सुधारणा केली आहे. त्यांच्या विरोधात बलाढ्य उमेदवार आहे. असं ना काय त्याबद्दल काय. तुमचं काय नाव? किरण कांबळे. बर, काय आहे तुमच्या जिल्हा परिषदेसाठी काय मत? जगदीश पाटील. का बरं, काय जादू आहे त्याचं? तो माणूस असा आहे की एखाद्या जर गरिबानं जर एक हात मारली, भाई जरा थांबा, आमचं जरा 2 मिनटं काम आहे, ते थांबून किंवा फोन जर केला तर एक 15 मिनटात तुमच्यापाशी आलो म्हणणारा माणूस आहे. त्याचं व्यक्तिमत्व एवढं भारी आहे त्यांचं की कुठल्याही गोष्टीला, आता एखादा गरीब जर माणूस, आता मी गरीबच आहे, माझी काही परिस्थिती एवढी ही नाही,
तर भाईला मी फोन आता 2 मिनिटात केला तर भाई आमच्याशी अशी अडचण आहे तर तिथं लगेच येऊन सॉल्व करणारा माणूस आहे तो. मग त्या माणसाला मत देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या माणसाच्या मागं आम्ही राहणार पूर्णपणे. आणि तो असताना शिवसेनेचा माणूस आहे, ती बापू प्रेमी माणूस आहे आणि आम्ही लोक जे आहे ती बापू प्रेमी लोक आहे, त्यामुळे आम्ही त्यांना मत देणार आहे. विरोधात एवढं मोठं बलाढ्य व्यक्तिमत्व आम्ही पुढं कोणी जर असला तर आम्ही कुणाला मानत नाही, फक्त शहाजीबापू पाटील हे आमचं पक्ष आमचं दैवत हीच आहे, त्याच माणसाला आम्ही मानतो. तो माणूस कुणाला उमेदवारी देईल त्या माणसाला आम्ही मागं कायम राहिलो आहे, नाही तर पुढे बी राहू. का तुमचं नशीर अब्दुल मुलानी. काय जिल्हा परिषद निवडणूक तुमच्या गटातून काय कोणाची हवा आहे काय? आमचे आहे बघा जगदीश पाटलाजी. काय एवढं काय ते? काय आमचा एक म्हणजे पहिल्यापासून माणूस चांगला आहे तो, बरं कामं करतोय, बस एवढंच. दुसरं काय आम्हाला कामं पाहिजेत हो. बरं काय रस्ते केले, ब्लॉक टाकले, सगळं काय काम करते, काय अजून पाहिजे आम्हाला? केलं ते. हो त्यांच्या विरोधात एवढं मोठं बलाढ्य व्यक्तिमत्व आहे. ते काय ते आम्हाला माहित नाही. आम्हाला जो माणूस चांगला तिचं आम्ही तो बोलणार ना, बरं जे कामं करतो तिचा विषय घेणार आम्ही, बस एवढं. समाधान जगन्नाथ गाडगे. काय वाटतं तुमच्या जवळ गटातून कोणाची हवा आहे काय? जो सांगोल तालुका जवळा जिल्हा परिषद गट, ह्या गटामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा सावंके पाटील हे 2 गट एकत्र होते आणि शहाजीबापू पाटील आणि भाजप हे 2 गट एकत्र होते. असं असताना सुद्धा पंचायत समिती वाडेगाव गणातील शीट फक्त 168 मतांनी पराभव झालेला आहे आणि जवळा जिल्हा परिषद गट हा 1650 मतांनी पराभूत झालेला गट आहे. त्यामुळे ह्या गटामध्ये अतितटीची चुरस होली जाणार. तुमचं काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय आता ह्या गेल्या 5 वर्षांमध्ये शहाजीबापू पाटील यांनी बऱ्याचपैकी चांगल्या पद्धतीने जवळा जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीने कामं केली आहेत आणि ती कामांची पोचपावती म्हणून मतदार 100% की इथं जी सेनेचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला 100% मतदान करून विजयी घोषित करतील. काय 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 कामं केली त्याबद्दल सांगू शकता? काय नाही, रस्ते केलेत, ही केलेत. आता कसं आहे, रस्ते टाकण्यात अर्थ नाही, भूक लागली का ताट पुढे येण्यात अर्थ नाही. बरोबर भूक न लागता जेवण पुढे देणं ह्याला किंमत आहे. बरोबर. कुठं हात जोडून आणि पाया पडून कुठं मतं मिळत नाहीत. त्याला काहीतरी शासकीय ह्याच्यातून किंवा आपल्या ह्याच्यातून काम दाखवलं गेलं पाहिजे. कोण हात जोडतो नुसतं? सगळे जोडतात बरं. पण कामाची विरोधात दीपक आबांचं मुलगा उभारलेला आहे. तरी उभा राहिली असली तरी सुद्धा कसं आहे, अटीतटीची लढत ही इथून होणारच आहे. काम महत्वाचं आहे ना. कोण काम करत असतं? काम ही शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखालील कॅन्डिडेट करतोय काम. नाव सांग तुझं. संकेत राजू जगताप. बरं. काय वाटतं जिल्हा परिषद गटासाठी कोण निवडून येईल? जगदीश बापू. काय नेमकं काय कशासाठी? त्यांचं काम भरपूर आहे, काम केले. आता हे उमेदवार जे उभा राहिलेत त्यांनी हा का फक्त 2 महिन्यापासून काम चालू केलेत. तसं ती माणूस 2 वर्षापासून झटतोय, लोकांच्या अडचणी जाणून घेतो. कोणाही काय अडचण असेल तर त्या घरापर्यंत जातो. ती आता फोन केला की 2 मिनिटात इथं हजर होतात, कोणाही काय अडचण असू द्या. त्यांच्यासमोर एवढा मोठा उमेदवार नेता आहे, मंत्रालयापर्यंत त्यांचे संपर्क आहे. काही सुद्धा नाही, लोकांच्या जो अडचणी मिटवतो तो खरा उमेदवार जनतेचा असतो. हा जगदीश बापू हा प्रत्येक माणसाच्या घराघरी पोचलेला माणूस आहे. आता लोक उभा राहिले 2 उमेदवार, हा बलाढ्य तुम्ही म्हणता 2 उमेदवार आहेत, ती लोक या जनतेपर्यंत पोचलेली नाही. आता ही 2 महिने झाले त्यांचं काम चालू आहे. हा जगदीश बापू हा 2 वर्षापासून माणूस काम करतो लोकांसाठी. आणखी काय महत्व सांगतो? महत्व काय, त्याला कुठलंही काम सांगितलं ते काम पूर्ण करतात. तसं लोकांचं सारखं कसं झालं आता सध्या, नारळ फोडणं जाणं आणि मागं काम हायच राहू देणं असं चालू आहे लोकांचं सध्या. तसं त्याचं काम कसं आहे, एक काम घेतलं पूर्ण करते ते काम. राहुल शिंगारे. काय वाटतं म्हणजे मांजरी या गावातून जिल्हा परिषदेसाठी कोण निवडून येईल असं वाटतं? जगदीश पाटील. का बरं जगदीश पाटील काय एवढं जादू आहे त्यांच्याकडे? कामं केलेले आहेत त्याने, काय कामं केली? लोकांपर्यंत पोचलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय लोकांपर्यंत पोचलेले स्थानिक लेवलला काम आहे त्यांचं, बरं. प्रत्येक गावात संपर्क आहे त्यांचा, बरं. त्यामुळे जगदीश पाटील. तर त्यांच्यासमोर मोठे तुल्यबळ उमेदवार आहेत जे मंत्रालयापर्यंत पोहोचू शकतात. असू द्या, ते बी बापूच्या माध्यमातून पोचतील. बर. बापूचा संपर्क कसा आहे काय? बापूंचा संपर्क 1 नंबर आहे.
त्यांच्या माध्यमातून काय कामं झालीत का आपल्या मांजरी गावामध्ये? भरपूर झालेत आतापर्यंत 3 कोटीपर्यंत झालेले आहेत. बरं. पंकज शिनगरे. काय वाटतं तुमच्या मांजरी गटातून कोण निवडून यावं असं तुम्हाला वाटतं? सध्या आता लढत सध्या उमेदवारी अर्ज 3 पक्षाकडून दाखल आहेत. आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अतुल मालक पवार ही पण सध्या फायनल झालेली ह्यांची पण उमेदवारी. त्यामुळे सध्याच्या वातावरणावर आणि जनतेची कामं विकास कामं ह्याच्या जोरावर अतुल मालक पवार यांची विजयाची आम्हाला खात्री वाटते. काय नाव तुमचं? अमोल जगताप मांजरे. जिल्हा परिषद गटातून तुमच्या या मांजरी गावातून हं. कोण यावं असं निवडून वाटतं तुम्हाला? सध्या परिस्थिती पाहता मांजरी आपल्या जिल्हा परिषद नगर परिषदेमधून जिल्हा परिषद नगर परिषद 4 कोटीची कामं आपल्या जगदीशभाऊ पाटील यांनी केली आहेत. रस्ते असो, पाणंद रस्ते असो, बरं. वैयक्तिक कामातून त्यांनी काही कामं केली आहेत. बरं. सध्याला काही कामं सध्याला चालू आहेत. आणि पाठीमागच्या 5 वर्षा काळात ज्या शेतकऱ्या लोकांना जानेवारी महिना आला म्हणलं पाण्याची भीषण परिस्थिती होती. बरं. जानेवारी महिना आला म्हणलं लोक हांडे घागरं ओढका इकडे ठेवले ते काय. आता ह्या 5 वर्षा काळात गेल्या 5 वर्ष 3 बंधार झालेत कोल्हापूर पद्धतीचं. 4-5 फाट्यावरून येणारं पाणी वड्यानुसार आम्हाला पाणी येते कॅनलचं. व पाण्याची कमतरता नाही. हे पाहता जिल्हा परिषद जवळ गटातून जगदीश पाटील यांचं वर्चस्व होईल असं आमच्या इच्छा आहे, अपेक्षा आहे. समोरचा उमेदवार हा तुल्यबळ आहे, मोठ्या मंत्रालयापर्यंत त्यांचे संबंध आहेत. नाही, शेवटी कसं पाहता ते? शेवटी कसं आहे, शहाजीबापू पाटील हे जिल्ह्यानं अख्ख्या महाराष्ट्रानं देशभरात गाजलेला आहे. बरं. त्यामुळे शहाजीबापूचा खंबीर पाठिंबा असल्यामुळं जगदीशभाऊ पाटील यांना अडचणी येणार नाही अशी आमची कार्यकर्त्यांची व्यक्तिगत आशा आहे, भावना आहे. उमेदवार किती जरी तुल्यबळ असला, विरोधक किती जरी तुल्यबळ असला, तर काम करणारा माणूस तुल्यबळ असतो हेच या मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळं या जवळा गटातून जगदीश पाटील हे उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा या मतदारांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन ऋषिकेश नंदरेसह जाकीर नदाम.